नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर MP शेळके, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स. आज आपण इकॉनॉमिक्स ऑफ डेव्हलपमेंट BA-SY सेमिस्टर 3 टॉपिक आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकास किंवा सर्वसमावेशक विकास, किंवा याला आपण हिंदीमध्ये सतत विकास असं संबोधतो. शाश्वत विकास म्हणजे काय हे पाहण्यासाठी आपण काही अर्थतज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत शाश्वत विकासाच्या, त्या आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यानुसार आपलं शाश्वत विकास म्हणजे काय नेमकं, ही संकल्पना जी आहे शाश्वत विकासाची ही समजण्यामध्ये मदत होईल. त्या अनुसार पहिली जी व्याख्या आहे एडवर्ड बार्बियर यांनी व्याख्या केली आहे, सामाजिक आर्थिक विकासाला पर्यावरणीय विकासाची जोड देणे. म्हणजे यांनी सांगितलं, जो आपण सामाजिक विकास करतो, आपला आर्थिक विकास सामाजिक विकासाबरोबर जो आर्थिक विकास करतो, या आर्थिक आणि सामाजिक विकासाला पर्यावरणाची जोड दिली गेली पाहिजे. म्हणजे आपला विकास करत असताना, समाजाचा विकास करत असताना, आपली आर्थिक बाजू भक्कम करत असताना आपण जो काही पर्यावरण आहे, पर्यावरणाचा ऱ्हास न होता हा आर्थिक विकास केला गेला पाहिजे. त्याला आपण या ठिकाणी आर्थिक सामाजिक विकासाला पर्यावरणाची जोड देणे असं म्हणतो. त्यानंतर दुसरी जी व्याख्या आहे, IUCN यांनी 1980 मध्ये एक रिपोर्ट सादर केला होता. या रिपोर्टनुसार त्यांनी या रिपोर्टमध्ये एक व्याख्या केली आहे. ती व्याख्या सजीव व परिस्थितिकीचा विचार करणे, बघा, सजीव व परिस्थितिकीचा विचार करणे, शाश्वतता म्हणजे नैसर्गिक स्रोतांचा असा वापर करणे जो भरून काढता येईल. म्हणजे त्यांनी अतिशय सुटसुटीत अशी या ठिकाणी व्याख्या केली आहे. त्यांनी सांगितलं आहे, सजीव व परिस्थितिकीचा विचार करणे म्हणजे मानव जसा सजीव आहे त्याप्रमाणेच पृथ्वीतलावर ज्याप्रमाणे आपण मानव विकास करत चालला आहे, विकास करत आहे, हा इतर सजीवांचाही विचार केला गेला पाहिजे. मानव विकासामध्ये इतर सजीवांचाही विचार होऊन तो विकास केला गेला पाहिजे. म्हणजे त्यांनाही या पृथ्वीवर राहण्याचा, वावरण्याचा, आपलं जीवन जगण्याचा अधिकार आहे. म्हणजे इतरही सजीवांचा आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. त्यांच्या प्रगतीला किंवा त्यांच्या राहण्याला किंवा त्यांना अडथळा येऊ नये या पद्धतीने मानवाने विकास केला पाहिजे असं या ठिकाणून आपलं दिसतं. तसंच शाश्वतता म्हणजे नैसर्गिक स्रोतांचा असा वापर करणे जो भरून काढता येईल. आपण जे काही नैसर्गिक स्रोत वापरतोय आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी, या स्रोतांचा वापर असा करायचा की ते भरून काढता आला पाहिजे. त्यानंतर तिसरी जी व्याख्या आहे, ही व्याख्या रॉबर्ट ॲलन यांनी केली आहे. आता रॉबर्ट यांनी जी व्याख्या केली, ही व्याख्या जी आहे, ही शाश्वतता म्हणजे चांगले आयुष्य. आयुष्य म्हणजे उच्च प्रतीचे मानवी जीवन व उच्च प्रतीची परिस्थितिकी. बघा, शाश्वतता म्हणजे चांगले आयुष्य. त्यांनी सांगितलेलं आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय, चांगलं आयुष्य जगणे. चांगले आयुष्य म्हणजे उच्च प्रतीचे मानवी जीवन. म्हणजे ज्याप्रमाणे आपण ह्युमन इंडेक्स पाहतो, HDI आपला, त्याच्यानुसार आपला GDP वाढला का, GDP आपला आर्थिक विकास कसा झाला, आपण आर्थिक विकासाची संकल्पना या अगोदर जी पाहिलेली आहे त्याप्रमाणे आपलं आयुष्य कसं पाहिजे की उच्च प्रतीचं किंवा परिस्थिती आपली उच्च प्रतीची पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता जी पहिली आपण व्याख्या पाहिली, सामाजिक विकासाला आर्थिक विकास पर्यावरणाची जोड देणे, यामध्ये जर आपण विचार केला किंवा सजीव परिस्थितीचं जी 2 नंबरची व्याख्या याचाही विचार केला, तर आता काही शासन योजना राबवत असते, सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या काही योजना असतात, त्याच्यावर आराखडा किंवा अजून समोर आपण अभ्यास करणारच आहोत. त्यात काही पंचवार्षिक योजना असतील, यांचाही पंचवार्षिक योजनेतही याचा आपल्याला उल्लेख दिसतो सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा. त्याप्रमाणे जर विचार केला, आता हा समृद्धी महामार्ग आहे, हा आर्थिक विकास आहे, हे एक आर्थिक विकासाचं आपण उदाहरण मानू. परंतु जर आपण सर्वसमावेशक विकासामध्ये किंवा शाश्वत विकासामध्ये याचा अभ्यास करत असाल तर हा शाश्वत विकास नाही. यामुळे कित्येक लाख शेतकरी
जमीन, त्यांची जमीन गेली. फॉरेस्टचं जे जंगल होतं, शासनाकडे काही अधिकृतरित्या जंगल होतं, हे जंगल तोडलं गेलं, झाडे मोठ्या प्रमाणात तोडल्या गेली. आर्थिक विकास होतोय, परंतु सर्वसमाज किंवा शाश्वत विकास नाही येतो. म्हणजे पर्यावरणाची ऱ्हास होत चालला आहे मोठ्या प्रमाणात. त्याप्रमाणे दुसरी जी योजना आहे शेतकऱ्यांसाठी, सौर पॅनल आहे. सौर पॅनल हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा शाश्वत विकासाचं एक उदाहरण आहे. कसं? सूर्यापासून जे ऊन आपल्याला प्राप्त होतं, त्यापासून आपण ती वीज निर्मिती करतो आणि ती वीज निर्मिती आपण शेतामध्ये शेतकऱ्यांची जे कोळशापासून वीज बनवतो, ह्याला पर्याय म्हणून ते वीज आपण वापरू शकतो. म्हणजे हे झालं सर्वसमावेशक उदाहरण. या दोन उदाहरणांतून तुम्हाला सर्वसमावेशक किंवा शाश्वत विकास म्हणजे काय हे लक्षात येईल. त्यानंतर चौथी जी व्याख्या आहे हर्मन डॅली यांची, यांनी शाश्वत विकासाच्या 3 कसोट्या मांडल्या आहेत हर्मन डॅली यांनी. पहिली कसोटी आहे पुनर्निर्मितीक्षम स्त्रोतांच्या निर्मितीचा वेग वापरापेक्षा जास्त असावा. बघा, पुनर्निर्मितीक्षम स्त्रोतांचा म्हणजे काही जे स्रोत आहे, आपण आपले आर्थिक विकास करत असताना काही स्रोत आहे त्याचा पुनर्वापर झाला पाहिजे. म्हणजे एकदा वापरलं की ते संपलं असं नसावं, त्याच्या स्रोतांचा परत परत तो वापर केला गेला पाहिजे. पहिली कसोटी आहे. दुसरी कसोटी आहे पुनर्निर्मितीक्षम पर्यायांच्या विकासाचा वेग वापरापेक्षा जास्त असावा. म्हणजे पुनर्निर्मितीक्षम जे पर्याय आहेत यांचा विकासाचा जो वेग आहे हे वापरापेक्षा जास्त असायला पाहिजे. त्यानंतर प्रदूषणाचा वेग पर्यावरणाच्या समावेशनाच्या क्षमतेपेक्षा जास्त नसावा. ज्याप्रमाणे आपण शहरीकरण वाढत चाललंय, झोपडपट्टी प्रकार वाढत चाललंय, मोठ्या प्रमाणात आपण कचरा किंवा प्रदूषण वाढत चाललंय. ही प्रदूषण जो कचरा आहे याचा जो प्रदूषणाचा वेग आहे हा आपला दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तसंच पृथ्वीवरलं प्रदूषण असेल किंवा पृथ्वीबाहेरचं प्रदूषण आपण करत आहोत. यामुळं जे काही मानवाला हानी आहे त्यामुळे रोगराई, बिमाऱ्या ह्या वाढत चालल्यात. म्हणजे आपण केलेल्या प्रदूषणात किंवा आपल्या आर्थिक विकास करत असताना आपण जे काही प्रदूषण करतो यामुळे मानवजातीच हानी पोहोचते किंवा त्याला सर्वसमावेशक विकास किंवा शाश्वत विकास असं म्हणता येणार नाही. त्यानंतर पाचवी जी व्याख्या आहे हार्लेम ग्रुटलँड किंवा ग्रुटलँड यांनी एक व्याख्या केलेली आहे. ही व्याख्या आहे विकास शाश्वत होण्यासाठी वर्तमानकालीन गरजा अशा पद्धतीने पूर्ण झाल्या पाहिजेत जेणेकरून भावी पिढीच्या गरजा पूर्ण करण्यावर परिणाम होणार नाही. यांनी अतिशय सुटसुटीत आणि चांगली अशी व्याख्या केली गेली आहे. या व्याख्याचा आपण समोरही अभ्यास करणार आहोत. यामध्ये ज्याप्रमाणे यांनी शाश्वत विकासाची व्याख्या केली आहे म्हणजे वर्तमानकालीन गरजा अशा पद्धतीने पूर्ण झाल्या पाहिजेत. म्हणजे आज आपण जे काही खनिज संपत्ती वापरतोय, कोळसा असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, रॉकेल असेल, हे जमिनीतून जी खनिज संपत्ती काढतोय किंवा पर्यावरण असेल, पर्यावरणाचे झाडझुडपे असेल, जंगल, याचा जो वापर करतोय हा अशा पद्धतीने केला पाहिजे की आताच्या आपल्या गरजा तर भागल्याच पाहिजे, पण येणारी जी भविष्यातली पिढी आहे या पिढीच्याही गरजा ह्या पूर्ण झाल्या पाहिजे. कारण की जसा आपला हक्क त्या याच्यावर आहे, ज्या पर्यावरणाच्या स्रोतावर आपला हक्क आहे, तसा येणाऱ्या पिढीचाही हक्क आहे की त्या येणाऱ्या पिढीनं आपलं विचारायला नको की तुम्ही तुमचा किंवा स्वतःचा विकास करण्यासाठी, स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी आमच्या हक्काचं घेतलं किंवा आमच्या हक्काचं तुम्हीही वापरलं, म्हणजे एवढाही वापर व्हायला नको असं आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर यावर आपण संयुक्त राष्ट्रानं किंवा भारतानं किंवा इतर देशांनी काय जे हे केलेत उपाययोजना सस्टेनेबलसाठी कुठं परिस्थिती झाल्यात, कोणत्या परिस्थिती झाल्यात, त्या संयुक्त राष्ट्रसंघाची परिषद आहे ते आपण पाहणार आहोत. जी पहिली परिषद आहे सर्वसमावेशक विकासासाठी ही कुठून सुरुवात झाली सर्व सस्टेनेबल डेव्हलपमेंटला, शाश्वत विकासाला, ते आपण बघूयात. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाची म्हणजे जी परिषद भरली 1972ला सगळ्यात पहिली, त्या परिषदेला मानवी पर्यावरण परिषद असं नाव आहे. या 1972ला भरलेल्या परिषदेमध्ये आपल्या तत्कालीन पंतप्रधान ज्या होत्या इंदिरा गांधी ह्या हजर होत्या आणि बऱ्यापैकी त्यांनी ही परिषद गाजवली असंही आपला अभ्यासावरून दिसून येतं. ही 1972ला भरली परिषद ती 5 ते 16 जून स्टॉकहोम स्वीडन या ठिकाणी ती परिषद झाली.
त्या परिषदेचे परिणाम म्हणून भारताने लगेच हे 3 कायदे स्वीकारले. म्हणजे 3 कायदे केले या परिषदेमध्ये. 3 कायदे करण्यात आले. ते 3 कायदे होते वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट पहिला जो आहे. 3 कायदे केले. या 3 कायद्यातला जो पहिला कायदा आहे तो आहे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आहे 1972. त्यानंतर दुसरा जो आहे फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट 1980चा करण्यात आला. त्यानंतर द इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट 1986. हे 3 कायदे त्यावेळेस करण्यात आले. 1983मध्ये आयोग स्थापन करण्यात आला. त्याच्या अध्यक्ष होत्या ग्रुटलेंड. आपण जी हार्मन ग्रुटलेंड यांची ही जी 5वी व्याख्या पाहिली, यांनी ह्या त्या आयोगाच्या अध्यक्ष होत्या. त्यांनी 1987मध्ये अहवाल सादर केला. म्हणजे बघा 1983ला जे काही कमिशन स्थापन करण्यात आलं म्हणजे 83, 84, 85, 86 आणि 87 म्हणजे 3 वर्षानंतर त्यांनी जो अहवाल सादर केला ग्रुटलेंड यांनी, या अहवालामध्ये सादर केला. आयोगाचे नाव होतं पर्यावरण विकास आयोग. जे आयोग स्थापन केलं होतं त्या आयोगाचं नाव होतं पर्यावरण विकास आयोग. त्या अहवालाचं नाव होतं कॉमन फीचर्स म्हणजे आपले सर्वांचे भविष्य काय, असं त्या अहवालाचं नाव होतं. त्यानंतर आपण बघणार आहोत रिओ ब्राझीलमध्ये 1992. त्यानंतर जी परिषद भरली बघा, ही झाली पहिली परिषद. त्यानंतर रिओ ही एक परिषद भरली ब्राझीलच्या रिओ या ठिकाणी. रिओ दी जानेरिओ म्हणून ते एक शहर आहे ब्राझीलमध्ये. 1992मध्ये ही परिषद भरली. दुसरी वसुंधरा परिषद म्हणजे अर्थ समिट ऑर रिओ समिट असं त्याचं नाव होतं 1992. 3 ते 14 जून आकडेवारी लक्षात ठेवा. ही 3 ते 14 जून 1992 रिओ दी जानेरो येथे ही परिषद भरली होती. यामध्ये रिओ डिक्लेरेशन घोषणापत्र होतं यांचं. त्याचं तत्व काय किंवा दिशा काय असणार आहे. पहिले त्या घोषणापत्रामध्ये 27 तत्वे होते, 4 भाग व 40 प्रकरणे यामध्ये होते. बघा या परिषदेमध्ये 27 तत्व, 4 भाग व 40 प्रकरणं होते. त्यानंतर दुसरं होतं अजेंडा 21 म्हणजे अजेंडा 21 विकासाचा अजेंडा काय असावा. त्यात विकासाचा अजेंडा काय असावा हे एक होतं. त्यानंतर फॉरेस्ट प्रिन्सिपल्स म्हणजे काही तत्त्व होती वने व जंगला संदर्भात पर्यावरणासाठी, ती 15 तत्त्व होती. आता आपण अजेंडा 21 याचं थोडंसं बघणार आहोत. अजेंडा 21वर फोकस करणार आहोत. अजेंडा 21 भाग 1 सामाजिक आणि आर्थिक परिणामी. भाग 1 मध्ये काय होतं, सामाजिक आणि आर्थिक परिणाम. त्यानंतर भाग 2 विकासासाठी स्रोत संवर्धन आणि व्यवस्थापन. भाग 2 मध्ये होतं विकासासाठी स्रोत संवर्धन आणि व्यवस्थापन होतं. नंतर त्यातला जो तिसरा भाग होता हा प्रमुख गटांच्या भूमिकेचे सबलीकरण म्हणजे तरुण, मुले, स्त्रिया इतर जे काही प्रमुख गट आहेत यांचं सबलीकरण करणे हा त्यामध्ये समावेश होता. भाग 4 होतं अंमलबजावणीचे मार्ग. तर अंमलबजावणीचे मार्ग काय असावेत, कशी अंमलबजावणी करावं हे त्यामध्ये भाग 4 मध्ये आपण पाहायला मिळतं. अजेंडा 21 हा मुख्यतः दारिद्र्य निर्मूलन, लोकसंख्या वाढ आणि एकूण राहणीमान सुधारणासाठी होता. म्हणजे अजेंडा 21 म्हणजे दारिद्र्याचं निर्मूलन व्हावं, दारिद्र्याचं प्रमाण कमी व्हावं, लोकसंख्या वाढ आटोक्यात आणण्यात यावी आणि एकूण राहणीमान जे आहे आपलं हे सुधारणा होईल राहणीमानामध्ये. हा अजेंडा या सगळ्यामध्ये आर्थिक व सामाजिक रचनेवर भर देतो. म्हणजे बघा आर्थिक आणि जे सामाजिक रचना आहे याच्यावर जास्त भर द्यायला गेला आहे अजेंडा 21 मध्ये. मुले, तरुण, स्त्रिया यांच्या विकासावर याच्यामध्ये भर देण्यात आलेला आहे. त्यानंतर अजेंडा 21 आता याच्यावर काही वाद आहेत. अजेंडा 21 जो ठरला किंवा ठरवण्यात आला याच्यावर अनेक तज्ज्ञांचे काही आक्षेप आहेत, काही वाद आहेत, ते आपण या ठिकाणी पाहूया. जरी नंबर 1चा वाद आहे अमेरिकेत अजेंडा 21ला विरोध होण्यास सुरुवात झाली. म्हणजे काही युरोपियन कंट्री किंवा त्या काळात आहे त्या अजेंडा 21 मध्ये अमेरिकेमध्ये वाद निर्माण झाला की हा अजेंडा 21 नको, विकसनशील म्हणजे यांचं मत असं आलं की आपल्या सार्वमतावर घाला घालण्यात येईल बा. दुसरा वाद आहे विकसनशील देशात सुद्धा यात विरोध होण्यास सुरुवात झाली. जे विकसनशील राष्ट्र आहे
म्हणजे विकसित राष्ट्रात तर याला विरोध झालाच, परंतु विकसनशील राष्ट्रातसुद्धा याला विरोध झाला. यांचं मत असं होतं की आपला सार्वभौमत्व सार्वभौमत्वावर घाला घातला जाईल किंवा हिरावून घेतल्या जाईल. संयुक्त राष्ट्राच्या हातात आपण जाऊ किंवा हे सर्व काही आपण संयुक्त राष्ट्राच्या हातात जायला नको, असं त्यांचं मत होतं. त्यानंतर तिसरा जो वाद आहे, युनायटेड नेशनने एक प्रकरणाचे ऑक्टोपस आहे, म्हणजे युनायटेड नेशन हे एक प्रकारचे ऑक्टोपस आहे असं त्यांचं म्हणत होतं. म्हणजे जाळं आहे, जसं ऑक्टोपस असतं चौकून त्याला, तसं आहे हे. पण हे सगळं ज्यावेळेस अजेंडा 21 राबवण्यात आला, ज्यावेळेस लोकांना कळाला किंवा नंतर जसं त्याचं इम्प्लिमेंटेशन होत गेलं तसं त्यामध्ये सुधारणा होऊन लोकांना ते लक्षात आलं की बुवा अजेंडा 21 हा चांगला आहे. आणि जे काही त्यांचे वाद होते, त्याला जो विरोध होता, हे हळूहळू कमी झाला आणि टप्प्याटप्प्याने ते खोटं ठरलं असं आपलं म्हणता येईल. त्यानंतरची परिषद होती रिओ+5 परिषद. तर रिओ+5 परिषद ती 23 ते 27 जून 1997 न्यूयॉर्कमध्ये भरण्यात आली. यामध्ये जास्त मोठे काही निर्णय घेण्यात आले नाही. ही परिषद म्हणजे जी काही मागं याच्या अगोदरची रिओ दी जानेरोमध्ये परिषद झाली होती, याच कामाचा कार्यक्रमाचा आढावा घेणे आणि त्याची अंमलबजावणी करणे असं थोडक्यात होतं. काही जास्त मोठे यामध्ये निर्णय नव्हते. त्यानंतर रिओ+10 ही परिषद भरली 26 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर. ही परिषद कधी भरली? 26 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2002 जोहान्सबर्ग या ठिकाणी ती भरली. त्यानंतर या परिषदेमध्ये काही जास्त मोठे निर्णय घेण्यात आलेले नाही. तसंच शतकोत्तर परिषद म्हणून आहे. आता एक पूर्ण शतक पूर्ण झाल्यानंतर 1972 नंतर म्हणजे 2000मध्ये 100 वर्ष पूर्ण झाले, त्याला मिलेनियम समिट असं म्हणतात किंवा शतकोत्तर परिषद. ती 2000मध्ये 5 ते 8 ऑक्टोंबर 2000 न्यूयॉर्क. तर न्यूयॉर्क हे शहर आहे, या न्यूयॉर्क शहरामध्ये ही परिषद भरवण्यात आली. आणि यामध्ये 8 गोल ठरवण्यात आले किंवा 8 गोल विकासासंदर्भात, सस्टेनेबल शाश्वत विकास संदर्भात जे 8 गोल होते हे ठरवण्यात आले. या गोलला आपण मिलेनियम डेव्हलप्ड गोल म्हणतात. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल असं आपण त्याला म्हणतो. 2000मध्ये ठरलेल्या गोलला 2015मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. म्हणजे 2000 या मिलेनियम डेव्हलपमेंट गोल जे काही ठरवले 2000मध्ये न्यूयॉर्क या शहरामध्ये ज्या परिषद झाली त्या परिषदेमध्ये, आणि हे गोल पूर्ण करण्याचं किंवा लक्ष जे ठरलं होतं ते 2015 होतं. म्हणजे 2015पर्यंत हे गोल पूर्ण करायचे. सदस्य विकास ध्येय म्हणजे जे काही सदस्य राष्ट्र आहे त्यांचं विकास ध्येय म्हणजे MDGs मिनिमम डेव्हलपमेंट गोल्स. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे 8 ध्येय, एकूण किती 8 ध्येय ठरले, 21 लक्ष. त्यामध्ये काय काय होतं? 8 ध्येय ठरवले म्हणजे गोल ठरवले, 21 लक्ष म्हणजे टार्गेट होते, 21 टार्गेट ठरवलं, आणि 60 निर्देशक म्हणजे इंडिकेटर्स होते 60. भारत आता हे ठरवलं संयुक्त राष्ट्रसंघाने, परंतु यामधलं भारतानं काय घेतलं, काय स्वीकारलं? मग भारतानं म्हणजे हे सर्व राष्ट्रांसाठी ठरवण्यात आले होते, पण त्यातून ज्या ज्या राष्ट्राला जे जे योग्य वाटेल किंवा जे जे आपलं सुटेबल असेल ते आपण स्वीकारायचं असं त्यामध्ये होतं. त्यामध्ये मग भारतानं 8 ध्येय म्हणजे 8 गोल स्वीकारले आणि 21 लक्ष होते, त्यातले 12 लक्ष भारताने स्वीकारले, त्या म्हणजे टार्गेट स्वीकारले. त्यानंतर 35 निर्देशक म्हणजे 60 एकूण निर्देशक होते, यातले 35 निर्देशक हे भारतानं, इंडिकेटर्स ते भारतानं स्वीकारले. आता 8 ध्येय कोणकोणती होती? भारताने जे स्वीकारलेले होते 8 ध्येय म्हणजे पूर्ण ध्येय होते, जे ठरलेले ते सगळे ध्येय भारताने स्वीकारले. पहिलं ध्येय होतं दारिद्र्य आणि उपासमार निर्मूलन. दुसरं ध्येय होतं वैश्विक प्राथमिक शिक्षण. तिसरं ध्येय होतं लैंगिक समानता व स्त्री सशक्तीकरण. चौथं होतं बालमृत्यू दर कमी करणे, माता मृत्यूदर कमी करून आरोग्य सुधारणे, एड्स मलेरिया इत्यादी आजार उपचार करणे, पर्यावरण शाश्वतता टिकवणे. बघा, पर्यावरणाची शाश्वतता टिकवणे, जागतिक विकासात भागीदारी इत्यादी गोल किंवा ध्येय असल्याचे आपलं दिसून येते. यामध्ये आता पहिलं जे गोल किंवा ध्येय आपण हे ध्येय थोडेसे बघणार आहोत. जे काही ठरलेले 8 ध्येय आहेत हे आपण थोडक्यात अभ्यासू, म्हणजे आपल्याला थोडं शाश्वत विकास कल्पना लक्षात येईल. पहिलं जे ध्येय होतं हे होतं दारिद्र्य व उपासमार निर्मूलन. त्यामध्ये
$1.25 कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांचे प्रमाण, म्हणजे बघा $1.25 कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांचे प्रमाण 1990 मधील प्रमाणापेक्षा निम्म्यावर आणणे. 1990 म्हणजे प्रमाण होतं त्यापेक्षा निम्म्यावर आणायचं. तर दुसरं जे दारिद्र्य निर्मूलन दुसरं जे हे होतं, बेरोजगार तसेच स्त्रिया व तरुण बेरोजगार या सर्वांना पूर्ण उत्पादक रोजगार पुरवणे. त्यानंतर त्या म्हणलं पहिल्यातलं दारिद्र्य म्हणलं उपासमारी सहन करणाऱ्या लोकांचे प्रमाण 1990 मधील प्रमाणापेक्षा निम्म्यावर आणणे. त्यानंतर दुसरं जे ध्येय होतं, जे गोल होता, हा होता वैश्विक प्राथमिक शिक्षण. बघा पहिलं ध्येय कशावर होतं आपलं, दारिद्र्यावर. दुसरं ध्येय होतं प्राथमिक शिक्षणावर ध्येय होतं. हे ध्येय होतं जगभरातील मुले तसेच मुलींचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईल या दृष्टीने प्रयत्न करणे. जगभरातील पूर्ण मुले व मुली ज्यांचं वय म्हणजे प्राथमिक शिक्षण हे पूर्ण होईल अशा दृष्टीने प्रयत्न करणे, हे पहिलं. दुसरं हे होतं. तिसरं जे ध्येय होतं, जे गोल होता तिसरा, हा लैंगिक समानता व स्त्री सशक्तीकरण. बघा यामध्ये 2005 अखेर प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील मुलामुलींमधील असमानता म्हणजे मुलींच्या संख्येतील गळती इत्यादी दूर करणे व 2015पर्यंत शिक्षणाच्या सर्व पातळीमधील ही असमानता दूर करणे असं ठरलं होतं. म्हणजे दुसरं आणि तिसरं हे शिक्षणासंदर्भात होतं. त्यानंतरचं जे आहे चौथं जे गोल आहेत किंवा ध्येय आहे, हे बालमृत्यूदर कमी करणे, ते आरोग्यासंदर्भात आहे. त्यामध्ये 5 वर्षाच्या आतील बालकांमधील बाल मृत्यूदर 1990च्या दरापेक्षा 2/3 कमी करणे. त्यानंतर जे ते पाचवं ध्येय होतं किंवा पाचवा गोल होता, हा माता आरोग्य सुधारणे. माता आरोग्य सुधारणे म्हणजे जसं चौथं, पाचवं आणि सहावं पण जे हे आहे ध्येय आहे, हे आरोग्यासंदर्भात आहे. माता आरोग्य सुधारणे, माता मृत्यूदर 1990च्या दरापेक्षा 3/4 कमी करणे व 2015 अखेर प्रजनन स्वास्थ्य सर्वांपर्यंत पोहोचवणे. सहावं जे ध्येय होतं, एड्स, मलेरिया इत्यादी आजारावर उपचार करणे. आता 2015पर्यंत एड्सचे प्रमाण निम्म्यावर आणून त्यानंतर प्रसाराचा वेग उलट करणे. 2010पर्यंत सर्व एड्स बाधितांना उपचार होईल यासाठी प्रयत्न करणे. 2015पर्यंत मलेरिया व इतर गंभीर आजारांचे प्रमाण निम्म्यावर आणून त्यानंतर प्रसाराचा वेग उलट करणे. हे झालं पहिलं जे हे झाले सहावं ध्येय किंवा गोल. त्यानंतर सातवं, पर्यावरण शाश्वतता टिकवणे. पर्यावरण शाश्वतता टिकवणे म्हणजे आता हे पर्यावरणासंदर्भाचं ध्येय आहे. देशाच्या योजनांमध्ये व ध्येयांमध्ये शाश्वत विकासाचे तत्त्व अवलंबणे, म्हणजे 2010पर्यंत जैवविविधता नष्ट होण्याचा वेग कमी करून 2015पर्यंत जैवविविधतेची जी हानी होत आहे, जैवविविधतेतील जी काही हानी होतं ती कमी करणे. 2015 अखेर अधिकाधिक लोकांना पिण्याची व मूलभूत स्वच्छता पुरवणे, पिण्याचे पाणी व मूलभूत सुविधा पुरवणे. 2020पर्यंत झोपडपट्ट्यांतील विकास, किमान 10 कोटी लोकसंख्येच्या राहणीमानात विशेष सुधारणा करणे. बघा त्यानंतर जागतिक 8वं जे ध्येय होतं, हे जागतिक विकासात भागीदारी होती. आता जागतिक विकास भागीदारी म्हणजे काय, खुली नियमबद्ध सतर्कता, शोषण विरहित व्यापारी व आर्थिक व्यवस्था तयार करणे. गरीब व स्थित देशांना गरज भागविणे, म्हणजे गरीब जे देश आहेत यांची गरज भागवणे इत्यादी प्रकारचे हे ध्येय, हे गोल आपण पाहिलेत, हे गोल होते. त्यानंतर आता हे जे गोल आहेत, हे गोल जे आपण बघितले, पहिला जे गोल आहे हा दारिद्र्य व उपासमार होता. दुसरा जो गोल आहे वैश्विक प्राथमिक शिक्षण. तिसराही प्राथमिक शिक्षण होता. चौथा, पाचवा आणि सहावा जो गोल आहे आरोग्यविषय होता. आणि 7वा पर्यावरणावर आणि 8वा जो आहे ही जागतिक भागीदारी, याच्यावर व्यापार वगैरे उद्योगावर होता. आता इत्यादी गोल आपण जे पाहिलेत, यामध्ये आपण थोडक्यात विकसनशील बेटे जे 8वा गोल आहे जागतिक विकासाची भागीदारी, त्यातला
विकसनशील बेटे व भविष्यष्ठित देशांना गरजा भागविणे. त्यानंतरचा त्यातला मुद्दा आहे देशाच्या कर्जाचे प्रश्न सोडविणे. औषधी वाजवी किमतीत तसेच मिळण्यासाठी प्रयत्न करणे. खाजगी क्षेत्रांच्या सहकार्याने आधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे उपलब्ध करून देणे इत्यादी या जागतिक भागीदारीमध्ये आपण पाहायला मिळतं. त्यानंतर 2012मध्ये रिओ+20 परिषद रिओ दी जानेरो या ठिकाणी परत भरली. त्याचा चर्चेचा जो विषय होता हा होता समुद्र, जल, अन्न व पोषण सुरक्षा, दारिद्र्यविरुद्ध लढा देण्यासाठी शाश्वत विकास, अर्थव्यवस्थीय व वित्तीय संकटांना उत्तर म्हणून शाश्वत विकास, सर्वांसाठी शाश्वत ऊर्जा, शाश्वत विकासाचे अर्थशास्त्र, तसेच उत्पादनाच्या आणि वापराच्या शाश्वत पद्धती, शाश्वत शहरे आणि नाविन्यता, बेरोजगारी, चांगले काम, स्थलांतरण व वने इत्यादी 2012 म्हणजे रिओ+20 परिषद भरली. त्यामधले हे काही चर्चेचे विषय होते, आपण हे थोडक्यात पाहिले. रिओ+20ने एक जो अहवाल सादर केला, जो प्रकाशित केला, त्याचे नाव होते द फ्युचर वी वांट. आपल्याला कोणते फ्युचर पाहिजे किंवा कोणते फ्युचर पाहिजे, कोणते भविष्य पाहिजे, असं आपल्याला कोणते भविष्य पाहिजे हे त्यामध्ये होतं. या परिषदेत 2 संकल्पना जन्माला आल्या, त्या म्हणजे ग्रीन इकॉनॉमी आणि शाश्वत विकास. ग्रीन इकॉनॉमी आणि शाश्वत विकास हे लक्षात ठेवा, 2 संकल्पना. त्यानंतर 2015मध्ये न्यूयॉर्क शहरात ही परिषद भरवण्यात आली. शाश्वत विकास परिषद सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट या परिषदेत 17 प्रकारचे गोल ठरवण्यात आले आहेत. SDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. हे गोल्स आपणास 2030पर्यंत पूर्ण करायचे आहेत. त्यामध्ये शाश्वत विकास ध्येय, त्यानंतरचं होतं शाश्वत विकासाचे ध्येय. त्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ 17 ध्येय ठरवण्यात आले, 169 लक्ष्य आणि 231 निर्देशक म्हणजे इंडिकेटर्स. म्हणजे बघा, संयुक्त राष्ट्रसंघाने ज्या ठरवले त्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलमध्ये शाश्वत विकासची परिषद ठरली 2015मध्ये जी न्यूयॉर्क या ठिकाणी भरली. या परिषदेचे काही गोल आहे ते आहेत 17 ध्येय ठरवली या ठिकाणी, 169 लक्ष्य म्हणजे टार्गेट आणि 231 निर्देशक म्हणजे इंडिकेटर्स ठरवले. भारताने सर्व गोल स्वीकारले आहेत. त्यामधले आपण थोडक्यात कोणकोणते गोल आहेत ते बघूयात. दारिद्र्य निर्मूलन, उपासमार निर्मूलन, चांगले आरोग्य, दर्जेदार शिक्षण, लैंगिक समानता, शुद्ध पाणी आणि स्वच्छता, पुनर्निर्मिती, क्षम ऊर्जा, चांगला रोजगार आणि आर्थिक वाढ, नाविन्यता आणि पायाभूत सुविधा, असमानतेत घट, शाश्वत शहरे आणि शाश्वत समाजाचा जबाबदार वापर, संसाधनाचा जबाबदार वापर, पर्यावरण बदलावर कृती, जंगल जीवन, भूजीवन, शांतता आणि न्याय इत्यादी ध्येय जागतिक विकासात भागीदारी हे इत्यादी ध्येय शाश्वत विकास या ठिकाणी ठरले. आता सस्टेनेबल त्यांनी जी ग्रीन GDP आणि ग्रीन डेव्हलपमेंट कसं होतं म्हणजे कसं मोजतं. आता ग्रीन या ठिकाणी शाश्वतता या 2 संकल्पना समोर आल्या. ग्रीन GDP म्हणजे काय नेमकं थोडक्यात आपण सांगू आणि थांबूयात. पर्यावरणाचा ऱ्हास व स्रोतांचा ऱ्हास वजा करून, बघा, पर्यावरणाचा ऱ्हास व स्रोतांचा ऱ्हास वजा करून ग्रीन GDP मोजते. तर आज आपण शाश्वत विकास किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा सतत विकास ही संकल्पना अभ्यासली. आपण थांबूयात. धन्यवाद.